नागपूर शहरामध्ये सध्या बरेच शिक्षण घेत असलेले युवक हे आपल्या नावावर वेगवेगळे अकाउंट काढून बँकात वेगवेगळे अकाउंट काढून ते अकाउंट म्हणजे जे फ्रॉड करतात त्यांना विकतात. त्याचप्रमाणे एक आपल्याकडे स्नेहल साखरे नावाचे 27 वर्षाचा राहणारा म्हाडा कॉलनी नारी रोड इकडचा एक मुलगा, त्याचा चुलत भाऊ ह्याला त्याचा पैसे येणार होते, त्याबद्दल त्याला अकाउंट दिलं, त्याचं पर्सनल अकाउंट. त्या अकाउंटमध्ये त्याने 48 लाख रुपये वेगवेगळे फ्रॉडचे काढून सदरचे अकाउंट बंद झाले. त्यानंतर फिर्यादीला ज्यावेळेला अकाउंटची गरज होती त्यावेळेला सदरचे अकाउंट बंद झाल्याचे लक्षात आले. तसेच त्या अकाउंटवर 48 लाखाचा जवळजवळ व्यवहार झाला होता. मग त्याबद्दल फिर्यादीने यातील म्हणजे त्याच्या नातेवाईकाला, मामाच्या मुलाला विचारलं असता, त्याचं नाव आदित्य अविनाश ताकसांडे, त्याला विचारलं असता त्याने कोणत्याही प्रकारे माहिती दिली नाही. तर त्यानंतर सदरचा इसम पोलीस स्टेशनला येऊन त्याने तक्रार दिली. सदरच्या तक्रारीवरून आपण आदित्य अविनाश ताकसांडे 21 वर्ष आणि अंश राकेश टेंबेकर 20 वर्ष या दोन युवकांना ताब्यात घेतले. तर त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी जवळजवळ 30 वर अकाउंट, बँक अकाउंट वेगवेगळ्या बँकेचे हे गुजरात आणि राजस्थान येथील इसमांना पाठवल्याचे दिसून आले.